विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्रोफेसर उज्ज्वला लक्ष्मण भोर, मराठी विभाग राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर. विद्यार्थी मित्रांनो सर्वांना शुभ प्रभात. आपण TYBA या वर्गाचा स्पेशल पेपर क्रमांक 4 म्हणजेच वर्णनात्मक भाषा विज्ञान या पेपरमधील प्रकरण 2चा मागील 2 भागांपासून अभ्यास करत आहोत. या दुसऱ्या प्रकरणातील उत्तरार्धाला म्हणजेच स्वनिर्मिती समजून घेण्याला आपण मागच्या भागापासून सुरुवात केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या भागामधून आपण या आकृतीद्वारे म्हणजेच आपलं वागेंद्रिय किंवा आपलं मुखेंद्रिय याच्याद्वारे या वागेंद्रियाची रचना आपण समजून घेतलेली आहे आणि त्यामधून आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की निसर्गाने आपल्याला हे मुख, हे तोंड दिलेलं आहे आणि त्यामध्ये त्या आतमध्ये वेगवेगळी इंद्रिय किंवा वेगवेगळे अवयव दिलेले आहे. या सर्व अवयवांचा आपण दररोजच वापर करतो वेगवेगळ्या कामांसाठी. तो वापर आपण करत असल्यामुळे आपल्याला त्या इंद्रियांचं ते काम माहीत होतं. म्हणजे उदाहरणार्थ दात हे आपल्याला चावण्यासाठी एखादा अन्न पदार्थ चावण्यासाठी आपल्याला उपयोगात येतात. आपल्याला जीभ ही आपण दातांनी चावलेलं अन्न हे घोळविण्यासाठी आणि ते घोळविलेलं अन्न किती चांगलं किती वाईट याची चव आपल्याला कळवून देण्यासाठी कार्य करते, हेही आपल्याला माहीत होतं किंवा हेही आपल्याला अनुभवाने कळतं आहे. त्यानंतर आपण ओठ रंगविण्यासाठी पान खाल्ल्यानंतर लोकांना आपले ओठ किती छान लाल झालेले आहे हे दाखविण्यासाठी आपण वापरत होतो, हेही आपल्याला माहीत होतं. परंतु या निसर्गाने दिलेल्या या अवयवांचा या कार्याव्यतिरिक्त अजून काही उपयोग आहे ही कदाचित आपल्याला कालच्या माहितीच्या पर्यंत माहीत नसावं किंवा आपण तो विचारच केलेला नव्हता की निसर्गाने आपल्याला हे जे अवयव दिलेले आहे या अवयवांचा खाणे, चाखणे, चव घेणे, पचनासाठी आपल्या जठराकडे ते अन्न पाठवणे याशिवाय आणखी काही उपयोग आहे हे आपल्याला माहीतच नव्हतं किंवा आपण ते माहीत सूक्ष्मपणाने करून घेतलेलं नव्हतं. परंतु काल आपल्याला लक्षात आलेलं आहे, या आकृतीची रचना आपण समजून घेतल्यानंतर, आपल्या मुखेंद्रियाची रचना आपण समजून घेतल्यानंतर आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की मानवाने निसर्गाने त्याला दिलेल्या या देणगीचा उपयोग अजून काही कामासाठी म्हणजेच बोलण्यासाठी, भाषा निर्माण करण्यासाठी, आपल्याला जे वाटतं ते अभिव्यक्त करण्यासाठी आपल्या बुद्धीच्या द्वारे करून घेतलेला आहे. आणि या अवयवांना त्याने वेगवेगळ्या कामांना त्याने लावलेलं आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी आपण आपल्या मुखातून निर्माण करू शकतो आणि म्हणूनच आपल्याला पाहिजे तो विचार, भावना, कल्पना आपण वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करण्याचं काम करू शकतो. हे काम करण्यासाठी, हे कार्य करण्यासाठी या मुखामधले हे वेगवेगळे इंद्रिय उपयोगात पडतात किंवा त्यांचं कार्य आपल्याला करून घेता येतं. हे काल आपण पाहिलेलं आहे. मी फक्त कालची उजळणी करते आणि त्यानंतर म्हणजे ध्वनींच्या वर्गीकरणाकडे आपण जाणार आहोत. आपण हे काल पाहिलेलं आहे की मग आपल्याला या मुखामधले कोणकोणते इंद्रिय किंवा कोणकोणते अवयव या भाषा निर्मितीसाठी म्हणजेच ध्वनीच्या निर्मितीसाठी उपयोगात येतात. तर आपण ओठांपासून सुरुवात केलेली होती किंवा इकडून आपण श्वासनलिकेकडून किंवा फुफ्फुसाकडूनही आपण सुरुवात करू शकतो. आपण जर फुफ्फुसाकडून सुरुवात केली तर आपल्याला असं लक्षात येईल की फुफ्फुसामध्ये हवा घेतली जाते, म्हणजे नासिका विवरामधून हवा येते, ती कुठे जाते तर फुफ्फुसामध्ये. पण काल आपण पाहिलेलं आहे की फुफ्फुसामध्ये हवा जेव्हा घेतली जाते तेव्हा आपल्याकडून उच्चारण होत नाही किंवा त्या हवेचा उपयोग आपल्याला भाषा बोलण्यासाठी, आपल्या मुखातून ध्वनी निर्माण करण्यासाठी होत नाही. मग कोणत्या हवेचा उपयोग आपल्याला मुखातून ध्वनी निर्माण करण्यासाठी होतो तर आपण काल पाहिल्याप्रमाणे फुफ्फुसामध्ये आलेली हवा
ऑक्सिजन शोषून घेऊन ऑक्सिजन विरहित हवा जेव्हा बाहेर पडते तेव्हा या बाहेर पडणाऱ्या हवेचा उपयोग मात्र आपल्याला मुखावाटे वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी किंवा स्वन निर्माण करण्यासाठी होत असतो. त्या पद्धतीने आपण या बाहेर पडणाऱ्या ध्वनीचा या हवेचा उपयोग आपण आपल्या बोलण्यासाठी करून घेत असतो. मग ही हवा बाहेर पडताना मात्र ती काही सरळ सोटपणाने बाहेर पडत नाही, तर तिला वेगवेगळ्या पद्धतीने अडविण्याचं, वेगवेगळ्या पद्धतीने पुढे जाऊ देण्याचं किंवा तिच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल करण्याचं काम हे वेगवेगळे अवयव करतात, की ज्यांनाच आपण उच्चारण निर्मितीमधले अवयव असं आपण म्हणतो किंवा बोलण्यातील भाषा निर्मितीमध्ये कार्य करणारे अवयव असं आपण म्हणतो. मग हे अवयव कोणते? तर मी आत्ता सांगितल्याप्रमाणे फुफ्फुस. मी कालही सांगितलं की फुफ्फुस काही प्रत्यक्ष कार्य करत नाही, पण फुफ्फुसाने घेतलेली धरून ठेवलेली हवा बाहेरच टाकली नाही तर मग पुढचं कार्य किंवा पुढचा मार्गच मोकळा होणार नाही, आणि म्हणून आपल्याला फुफ्फुसाचा सुद्धा विचार करावा लागतो. मग अशा फुफ्फुसातून बाहेर पडलेली हवा ही स्वरतंत्रीतून पुढे जाते, म्हणून स्वरतंत्री म्हणजे फुफ्फुस, त्यानंतर स्वरतंत्री, त्यानंतर ज्याला आपण उपजीवा असं म्हणतो ती उपजीवा, त्यानंतर ज्याला आपण पडजीभ म्हटलेलं आहे ती पडजीभ. या पडजिभेच्या दोन्ही बाजूने असलेले दोन मार्ग नासिकाविवर आणि मुखविवर, पण नासिकाविवराचा उपयोग आपल्याला फक्त अनुस्वार आणि फक्त ज्याला आपण सानुनासिक किंवा अनुनासिका असं म्हणतो त्या ध्वनींची निर्मिती करण्यासाठी होतो. बाकी इतर ध्वनींची निर्मिती करण्यासाठी किंवा इतर बोलण्यासाठी आपल्याला नासिकाविवराचा उपयोग होत नाही, आणि म्हणून प्रामुख्याने आपल्याला विचारात घ्यावं लागतं ते म्हणजे मुखविवर. या मुखविवरामध्ये मग वेगवेगळे अवयव आहे. मग कोणकोणते? तर टाळू, जीभ, दात, दाताचं मूळ आणि ओठ. तर एवढ्या अवयवांचा उपयोग हा आपल्याला बोलण्यासाठी म्हणजेच आपल्या मुखातून वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी किंवा स्वन निर्माण करण्यासाठी होत असतो. कारण या वेगवेगळ्या अवयवांपाशी वेगवेगळ्या पद्धतीने ही जीभ हवा अडवण्याचं किंवा सोडण्याचं म्हणजे फुफ्फुसातून स्वरतंत्रीमधून अशी बाहेर पडणारी हवा वेगवेगळ्या पद्धतीने बाहेर सोडण्याचं काम ही जीभ करत असते. हे बाहेर सोडताना ह्या वेगवेगळ्या अवयवांजवळ ती हवा कमी जास्त प्रमाणात अडवली जात असते आणि मगच पुढे बाहेर सोडली जात असते, आणि त्यामुळे आपल्या मुखातून असे वेगवेगळ्या प्रकारचे उच्चार किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी निर्माण होतात. म्हणजे इथे फुफ्फुस, स्वरतंत्री, उपजीवा, पडजीभ, नासिकाविवर, मुखविवर आणि मुखविवरामध्ये असलेले टाळू, जीभ, दात, ओठ हे सगळे अवयव हे ध्वनी निर्मितीचं किंवा स्वन निर्मितीचं कार्य करणारे अवयव आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आता अशा प्रकारे या अवयवांनी कार्य केल्यानंतर आपल्या मुखविवरातून वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी निर्माण होतात, स्वन निर्माण होतात. त्यांचं आपल्याला या अवयवांच्या नुसार वेगवेगळ्या प्रकारचं वर्गीकरण आपल्याला करावं लागतं. वर्गीकरण करून विभाग करून आपल्याला प्रत्येकाचं कार्य स्वतंत्रपणाने जसं समजून घेता येतं तसंच प्रत्येक ध्वनी हे वेगळे कसे आहे, का आहे, नेमकी त्याला काय नावं आहे, ती तशी का आहे हे आपल्याला समजू शकतं. आणि म्हणून आज या घटकामध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे ध्वनींचे वर्गीकरण. मी कालही सांगितलं आणि आजही तुम्हाला मी आठवण करून देते आहे की हवा मुख्यतः मुखविवरातून बाहेर पडत असते. मुखविवरातून बाहेर पडताना वेगवेगळ्या अवयवांजवळ जिभेच्या आधारे ती अडविली जाते आणि मग त्याच्यामधून हे वेगवेगळे ध्वनी निर्माण होत असतात. अशा ध्वनींचं वर्गीकरण करायला लागल्यानंतर आपल्याला वेगवेगळे विभाग मिळतात. मग ते विभाग आपण बघत आहोत. पहिलं म्हणजे घोष आणि अघोष ध्वनी. पहिला भाग आहे, पहिला प्रकार आहे घोष ध्वनी व अघोष ध्वनी. मग घोष व अघोष ध्वनी म्हणजे नेमकं काय? या घोष आणि अघोष ध्वनी निर्मितीच्या मध्ये कोण नेमकं मुख्यत्वे कार्य करत असतं, कोणता अवयव
इथे कार्य करत असतो. तर हे आपल्याला समजण्यासाठी मी इथे सांगितलेलं आहे की घोष आणि अघोष ध्वनी निर्माण करण्याचं कार्य प्रामुख्याने होतं ते स्वरतंत्रीमुळे. म्हणजे स्वरतंत्री ज्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये कंठ म्हणतो. काल मी तुम्हाला घशामध्ये हा स्वरतंत्री अवयव दाखवलेला आहे की फुफ्फुसामधून बाहेर पडणारी हवा श्वासनलिकेमार्फत वरती येते, म्हणजे ज्याला आपण गळ्याशी म्हणतो. गळ्याशी येणं म्हणजेच कुठे येणं, तर या स्वरतंत्री मध्ये किंवा स्वरतंत्री जवळ किंवा आपल्या कंठाजवळ येणं. मग इथपर्यंत फुफ्फुसातून श्वासनलिकेमार्फत स्वरतंत्रीपर्यंत येईपर्यंत हवा कुठल्याही प्रकाराने बाधित किंवा कुठल्याही म्हणजे पद्धतीने प्रभावित झालेली नसते. परंतु स्वरतंत्री जवळ आल्यानंतर मी काल स्वरतंत्रीची रचना तुम्हाला समजून दिलेली आहे की स्वरतंत्री म्हणजे काय आहे. तर दोन पातळ पडदे आहे, अतिशय लवचिक अतिशय पातळ असणारे असे दुहेरी पडदे आहे. ते दुहेरी पडदे म्हणजे कसे आहे हे समजून देण्यासाठी मी काल तुम्हाला न फुगलेल्या आडव्या धरलेल्या फुग्याचं उदाहरण दिलेलं आहे. जसं आपण फुगा फुगवताना आडवा धरतो, जेव्हा तो सुरुवातीला आडवा धरतो आपण, तेव्हा फुगवण्याच्या आधी तो कसा असतो, तर ते दोन्ही जे काही पदर आहे फुग्याच्या दोन्ही ज्या काही बाजू आहे त्या चिकटलेल्या असतात. परंतु फुगवल्यानंतर आतमध्ये पोकळी निर्माण होते आणि त्या पोकळीमध्ये आपण हवा भरत राहतो आणि मग तो फुगा आपल्याला असा फुगत 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 असा असा म्हणजे अर्धगोलाकार होत जाताना आपल्याला दिसतो, लंब गोलाकार होत जाताना आपल्याला दिसतो. मी काल सांगितलं की स्वरतंत्रीची रचना ही काहीशी अशा या फुग्यासारखी असते. इथे हे पातळ पडदे दोन्ही बाजूने असतात. खालच्या बाजूने दोन पातळ पडदे असतात, वरच्या बाजूने दोन पातळ पडदे असतात. या पातळ पडद्यांनाच आपण काय म्हटलेलं आहे, स्वरतंत्री. वरच्या पातळ पडद्यांना आपण आभासी स्वरतंत्री म्हटलेलं आहे, खालच्या पातळ पडद्यांना आपण मुख्य स्वरतंत्री म्हटलेलं आहे. या मुख्य स्वरतंत्री खालच्या पडद्यांना आपण का म्हटलं तेही मी काल सांगितलेलं आहे, परत एकदा आठवण करून देते. कारण आपण इथे आलेली हवा आणि त्याच्याद्वारे जे काही पुढे ध्वनी निर्मिती होते ती ध्वनी निर्मिती म्हणजे मुख्यतः या खालच्या पडद्यांद्वारे खालच्या स्वरतंत्रीद्वारे होत असते. वरच्या स्वरतंत्रीचा फारसा त्याच्यासाठी उपयोग होत नाही आणि म्हणून खालच्या स्वरतंत्रींना किंवा खालच्या पडद्यांना मुख्य स्वरतंत्री म्हटलं जातं आणि वरच्या पडद्यांना आभासी स्वरतंत्री म्हटलं जातं, असंही मी काल सांगितलेलं आहे. त्याची परत आठवण करून दिली आहे. आता मी असं सांगते आहे की घोष आणि अघोष ध्वनी निर्माण होतात ते मुख्यतः या स्वरतंत्रीमुळे. मग ही स्वरतंत्री जेव्हा मी आत्ता सांगितल्याप्रमाणे फुगलेली नसते, म्हणजे हे दोन्ही पडदे म्हणजे आभासी स्वरतंत्रीचे पातळ पडदे आणि मुख्य स्वरतंत्रीचे पातळ पडदे हे असे एकमेकाच्या जवळ आलेले असतात, काहीशा चिकटलेल्या अवस्थेत असतात. तेव्हा ही फुफ्फुसातून श्वासनलिकेमार्फत वर आलेली हवा बाहेर पडण्याला अडथळा निर्माण होतो. म्हणजे ती चिकटलेले असल्यामुळे ती हवा पटकन पुढे जाऊ शकत नाही. मग जिथे काही कुठे फट असेल थोडीफार, त्या फटीतून किंवा त्या जागेतून ती बाहेर जाण्याचा म्हणजे वरती जाण्याचा प्रयत्न ती करते आणि असा प्रयत्न केल्यामुळे एक प्रकारे त्या हवेला रेटा बसतो, दाब बसतो. तो दाब बसल्यामुळे ही मुख्य स्वरतंत्रीचे हे जे काही पडदे आहे हे काय होतात, कंप पावतात आणि हे कंप पावल्यामुळे मग हवा पुढे जाऊन जे ध्वनी निर्माण होतात ते कंप पावत असल्यामुळे, कंपनयुक्त असल्यामुळे काहीतरी असा घोष म्हणजे कंप किंवा असा एक प्रकारचा स्फोट म्हणजे होऊन ते बाहेर पडतात आणि म्हणून त्यांना घोष ध्वनी असं म्हटलं जातं. मी इथे परत एकदा तुम्हाला ही स्वरतंत्री इथे काढून दाखवण्याचा प्रयत्न केला. बघा, इथं स्वरतंत्रीचे दोन्ही पडदे मी जवळ आणलेले आहे किंवा या स्वरतंत्रीचे दोन्ही पातळ पडदे असे एकमेकाला चिकटलेल्या अवस्थेत दाखवलेले आहे. जेव्हा स्वरतंत्री चिकटलेल्या अवस्थेमध्ये असतात त्यामुळे हवेला पुढे जाण्याला काहीसा अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे
ती हवा अशी रेटली जाते, दाबली जाते किंवा तिच्यामध्ये दाब निर्माण होतो आणि त्यामुळे स्वरतंत्रीच्या या खालच्या पातळ मुख्य स्वरतंत्रीच्या पडद्यांवर एक प्रकारे दाब येतो. दाब आल्यामुळे तो पातळ पडदा कंप पावतो, थरथरतो. अशा कंपनयुक्त हवेमुळे पुढे जाऊन जे काही आपल्या मुखातून ध्वनी निर्माण होतात त्यांना आपण घोषध्वनी म्हणतो. असे घोषध्वनी म्हणजे कोणकोणते आहेत? तर सगळे स्वर हे अशा पद्धतीने उच्चारले जात असतात. सगळे स्वर तुम्हाला वर्णमालेमध्ये किमान माहीत असतील. म्हणजे अ पासून तर इंग्रजी जे दोन स्वर आपण घेतलेले आहे ॲ आणि अ, आ इ ई उ ऊ ए ऐ औ ओ आणि ॲ आणि अ असे 12 आणि 2 14, इंग्रजी 2 असे 14 स्वर आपण मराठीमध्ये म्हणतो. तर मराठीचे 14 स्वर हे सगळे या पद्धतीने निर्माण होतात. म्हणजे कसे? तर त्यांचं उच्चारण करताना आपल्याला ते लक्षात येत नाही. मी कालही सांगितलं की सगळं आपण जर यंत्रावर बघायला गेलो तर आपल्याला ते सगळं लक्षात येईल, परंतु आपला हा सवयीचा भाग झाल्यामुळे आपल्याला हे लक्षात सुद्धा येत नाही की अवयवांची इतकी स्थिती बदलत असते. परंतु हे लक्षात घ्या की सगळे स्वर म्हणजे अ पासून तर अ पर्यंतचे सगळे हे 14 स्वर ज्याला आपण म्हणतो ते उच्चारताना आपली ही स्वरतंत्री कोणत्या अवस्थेमध्ये असते? तर या स्वरतंत्रीचे हे पडदे हे असे चिकटलेल्या अवस्थेमध्ये असतात आणि त्यामुळे फुफ्फुसातून श्वास मार्गाद्वारे बाहेर पडू लागलेली हवा ही रेटली जाते, दाबली जाते. त्याच्यामुळे या पातळ खालच्या मुख्य स्वरतंत्रीवर एक प्रकारचा दाब येतो आणि त्यामुळे ती थरथरते, कंप पावते. अशा कंपनयुक्त हवेमुळे पुढे मुखातून आपल्या जे ध्वनी निर्माण होतात त्याला घोषध्वनी असं म्हटलं जातं. असे सगळे स्वर हे या पद्धतीने निर्माण होत असल्यामुळे सगळ्या स्वरांना घोषध्वनी असं म्हटलं जातं. याच बरोबर ग, द, ब हे तिसऱ्या स्थानावर असणारे जे काही व्यंजन आपण म्हणतो तर किंवा ते ध्वनी हे सुद्धा या पद्धतीने उच्चारले जातात. म्हणजे ग, द, ब यांचा उच्चार होताना आपली स्वरतंत्री ही अशी या दोन्ही पडदे जवळ आलेल्या स्थितीमध्ये असते आणि म्हणून यांना सुद्धा घोषध्वनी असं म्हटलं जातं. आता याच्यामधला दुसरा प्रकार म्हणजे स्वरतंत्रीशी संबंधित दुसरा प्रकार म्हणजे कोणता? अघोषध्वनी. मग अघोषध्वनी कशाला म्हटलं जातं? तर बघा इथे स्वरतंत्रीचे पडदे जवळ आलेले आहे आणि त्यामुळे हवेला पुढे जायला अडथळा झालेला आहे आणि त्यामुळे हवा इथे या पडद्यावर काहीशी धडकते, तिचा दाब येतो आणि म्हणून हे कंपन होतं असं आपण म्हटलं. परंतु जेव्हा या स्वरतंत्रीचे हे पडदे असे वरच्या प्रमाणे जवळ नसतात, चिकटलेले नसतात, तर ते काहीसे विलग असतात. परत एकदा आपण फुगा आठवून बघू. म्हणजे फुगवून आपण आडवा धरून जो फुगा फुगवतो तो आठवून आपण बघू की आपण फुगा आडवा धरून फुगवू लागलो की या फुग्याच्या त्या 2 बाजूंमध्ये किंवा त्या 2 पडद्यांमध्ये पोकळी निर्माण होते आणि मग त्या पोकळीमध्ये आपण तोंडाने हवा भरत राहतो. ती हवा आपण जितकी जास्त भरत जाऊ तितके ते 2 पडदे काय होतात? एकमेकांपासून विलग होतात किंवा म्हणजे असे फाकले जातात आणि त्यामुळे आतमधली पोकळी ही मोठी होते. मग त्या पद्धतीने जेव्हा आपल्या या स्वरतंत्रीमध्ये काही उच्चार करताना असे हे 2 पडदे जे आहे स्वरतंत्रीचे म्हणजे आभासी स्वरतंत्री आणि मुख्य स्वरतंत्री या पडद्यांमध्ये असं काही अंतर निर्माण होतं. म्हणजे ते असे बाजूला जातात एकमेकांपासून, ते फाकले जातात आणि ते फाकले गेल्यामुळे इथे आतमध्ये काय होते? तर पोकळी निर्माण होते. ही पोकळी निर्माण झाल्यामुळे आपल्या फुफ्फुसाकडून वर श्वासनलिकेमार्फत आलेली हवा पुढे सहज जाऊ शकते. तिला कुठलाही इथे अडथळा होत नाही आणि त्यामुळे साहजिकच ही खालची स्वरतंत्री मुख्य स्वरतंत्री तिचे जे पातळ पडदे आहे त्याच्यावर दाब येण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. म्हणजे त्याच्यावर दाब येत नाही कारण हवा पोकळी असल्यामुळे, मार्ग मोकळा असल्यामुळे पुढे जाऊ शकते आणि त्यामुळे या स्वरतंत्रीवर दाब येत नाही. त्यामुळे या स्वरतंत्रीला एक प्रकारे रेटा बसत नाही, धक्का बसत नाही. म्हणजेच
या स्वरतंत्रीचे हे पातळ पडदे वरच्यासारखे कंप पावत नाहीत, त्याची थरथर होत नाही, ते निष्कंप असतात, म्हणजे कंप होत नाही त्याच्यामध्ये, आणि म्हणून त्यांना काय म्हटलंय आपण, निष्कंप. मग अशा निष्कंप अवस्थेमध्ये जे ध्वनी निर्माण होतात त्यांना अघोष ध्वनी असं म्हटलं जातं. मग असे अघोष ध्वनी म्हणजे कोणकोणते आहे तर बघा, उदाहरण म्हणून मी दिलेलं आहे क, त आणि प. म्हणजे क, त, प यासारखे ध्वनी उच्चारताना ही स्वरतंत्रीचे हे पडदे ताणलेल्या अवस्थेमध्ये असतात आणि त्यामुळे हवेला पुढे म्हणजे कंप न होता जाता येतं. तर या पद्धतीने स्वरतंत्रीच्या या अवस्थेमुळे म्हणजे जवळ येणं किंवा बाजूला या दोन्ही पडद्यांनी जाणं, याच्यामुळे हे दोन प्रकार निर्माण झालेले आपल्याला दिसतात. जवळ येण्यामुळे स्वरतंत्री चिकटलेल्या अवस्थेमध्ये हवा पटकन पुढे न जाण्यामुळे कंप पावते, त्यावेळेस घोषध्वनी निर्माण होतात. तर स्वरतंत्रीचे हे पातळ पडदे विलग असतात, बाजूला असतात आणि त्यामुळे आतमध्ये पोकळी निर्माण होते आणि त्यामुळे हवा पुढे जाऊ शकते, कंप पावण्याचा प्रश्न येत नाही. त्यावेळी निर्माण होणारे ध्वनी हे अघोष ध्वनी म्हटले जातात. आता इथे थोडंसं तुमच्या लक्षात राहण्यासाठी दुसरी एक युक्ती मी सांगेन की बघा, घोषध्वनी म्हणजे कोणते आहे, ग, द, ब असं मी म्हटलं, आणि अघोष ध्वनी म्हणजे कोणते आहे, क, त, प असं मी म्हटलं. आता तुमच्या हे लक्षात आलं असेल तर बघा, अघोष ध्वनीमध्ये जे क, त, प असे दाखवलेले आहे आपण, हे ज्याला वर्णमालेमधला वर्ग आपण म्हणतो. नीट समजून घ्या, वर्णमालेमध्ये सुद्धा वर्ग असतात. ज्या अक्षराने किंवा ज्या वर्णाने त्या ओळीमधल्या ध्वनींची म्हणजे रचना असलेली आपल्याला दिसते, त्या म्हणजे ओळीमधल्या पहिल्या अक्षराला किंवा वर्णाला आपण म्हणजे त्या वर्गाचा प्रमुख आपण म्हणतो आणि त्यामुळे ती ओळ त्या अक्षराच्या द्वारे आपण म्हणजे ओळखतो. म्हणजे उदाहरणार्थ क, ख, ग, घ ही जी वर्णमालेमधली स्वरांनंतरची पहिली ओळ आहे, तिच्यामध्ये क पहिला येतो आणि त्यामुळे ह्या ओळीला आपण काय म्हणतो, क चा वर्ग. याच पद्धतीने नंतर च, छ, ज, झ अशी दुसरी ओळ येते. मग दुसरी ही ओळ, या दुसऱ्या ओळीचा सुरुवात किंवा म्हणजे पहिल्याने कोण असतो, च, म्हणून आपण त्याला च चा वर्ग म्हणतो. त्याच्या पुढे मग त, त, थ, द, ध, तर ही ओळ येते आणि म्हणून त्याच्या सुरुवातीला त असल्यामुळे आपण त्याला त चा वर्ग म्हणतो. त्याच पद्धतीने प, फ, ब, भ ही ओळ येते आणि म्हणून आपण त्याला प चा वर्ग म्हणतो. मग या पद्धतीने जर आपण पाहिलं लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने, तर क, त, प हे सगळे काय आहे, वर्ग प्रमुख आहे एक प्रकारे, कारण हे त्या त्या ओळीच्या सुरुवातीला येणारे वर्ण आहे, त्या त्या ओळीच्या सुरुवातीला येणारी अक्षर आहे. मग असे जे वर्ग प्रमुख जे आहे, हे वर्ग प्रमुख कसे आहे, अघोष ध्वनी आहे. तर या वर्ग प्रमुखांच्या वर्गातले तिसऱ्या नंबरचे जे ध्वनी आहे ते कसे आहे, घोष ध्वनी आहे. बघा, क, ख, ग, क च्या वर्गामध्ये ग कितव्या स्थानी येतो, तिसऱ्या स्थानी, ठीक आहे नाही. नंतर त च्या वर्गामध्ये द कितव्या स्थानी आलेला आहे, त, थ आणि द, ठीक आहे नाही. क मध्ये काय आहे, क, ख आणि ग, तिसऱ्या स्थानी ग. त्या पद्धतीने त च्या वर्गामध्ये त, थ आणि द हा तिसऱ्या स्थानी आलेला आहे. प च्या वर्गामध्ये प, फ आणि ब हा ब तिसऱ्या स्थानी आलेला आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने हे म्हणजे हे सोयीचं होईल बघा. म्हणजे कारण प्रत्यक्ष यंत्र नसताना आपल्याला हे सगळं समजून घेणं थोडंसं अवघड जातं, कारण आपला सवयीचा भाग असल्यामुळे आपल्या स्वरतंत्रीमध्ये खरंच बदल होतात का, कसे बदल होतात हे काही आपल्याला दिसू शकत नाही, समजू शकत नाही. पण या पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो की अघोष ध्वनी हे कसे असतात, तर हे वर्ग प्रमुख असतात आणि घोष ध्वनी हे कसे असतात, तर त्या त्या वर्गातले तिसऱ्या नंबरचे जे ध्वनी आहे ते घोष ध्वनी असलेले आपल्याला दिसतात. तर मला वाटतं ही युक्ती तुम्हाला पटू शकेल. आता या पद्धतीने आपण बघितलं की स्वरतंत्रीच्या एका विशिष्ट अवस्थेमुळे घोष आणि अघोष ध्वनी या प्रकारातले ध्वनी निर्माण होतात.
याच्यानंतर दुसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे स्वर निर्मिती. आता स्वर निर्मिती हा प्रकार खरं तर स्वर कसा ओळखायचा हे व्याकरणामध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीने किंवा अगदी सोप्या पद्धतीने असं सांगितलं जातं की ज्या ध्वनींच्या उच्चारणाला दुसऱ्या कुठल्या तरी ध्वनींचं साह्य लागत नाही त्या ध्वनींना काय म्हणावं, स्वर म्हणावं. मग स्वर किती आहे मी आत्ताच सांगितलं, किंवा तुम्ही वर्णमाला बघा मराठीची. आपण मराठी भाषिक आहोत म्हणून मराठी भाषेचंच उदाहरण घेऊन आपण इथे बोलतो आहोत. तर आपली वर्णमाला जर आपण पाहिली तर आपल्याला असं लक्षात येईल की तिथे 2 भाग केलेले असतात, वरती स्वर आणि खाली व्यंजन. मग स्वरांमध्ये कोणकोणांचा उल्लेख असतो तर अ, आ, ई, उ, ऊ. ई म्हणजे पहिली ई, दुसरी असं म्हणतो आपण, म्हणजे वर रफार असलेली ई आणि नसलेली ई. ऊ म्हणजे बाजूने म्हणजे रफार असलेलं आणि नसलेला ऊ वगैरे. तर अ, आ, ई, उ, ऊ, ए, आई, ओ, औ, आ आणि इंग्रजीमधले ॲ आणि ऑ, आहे की नाही. तर हे सगळे काय आहे, स्वर आहे. ह्या सगळ्या स्वरांच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर हे कुठल्याही इतर वर्णाचा किंवा ध्वनीचं आधार न घेता हे उच्चारले जाताना किंवा आपल्याला दिसतात सुद्धा तसे. पण त्याऐवजी जर ग घ्यायचा तर ग मध्ये अचा उच्चार होतो बघा. म्हणजे असं म्हटलं जातं व्याकरणामध्ये की ग हा वर्ण हा काही सुटा स्वतंत्र नाही, तर त्याच्यामध्ये काय आहे मिक्स, तर अ आहे. म्हणजे ग अधिक अ, ग पाय मोडलेला ग आणि अ असा दोन्ही मिळून ग झालेला आहे असं म्हटलं जातं. परंतु इथे या स्वरांच्या बाबतीमध्ये तसं दिसत नाही. म्हणजे अ ला कशाची जोड दिल्याशिवाय अ चा उच्चार होत नाही असं होत नाही. आ ला कशाचा दुसऱ्या कशाची जोड दिल्याशिवाय किंवा साह्य घेतल्याशिवाय उच्चार होत नाही असं होत नाही. परंतु हे जे काही वर्णन केलं जातं व्याकरणामध्ये किंवा आपल्या म्हणजे दैनंदिन व्यवहारामध्ये स्वरांचं जे काही लक्षण सांगितलं जातं की ज्यांच्या उच्चारणासाठी दुसऱ्या कुठल्या ध्वनीचं साह्य घ्यावं लागत नाही त्यांना स्वर म्हणावं असं जे वर्णन केलं जातं ते वर्णन भाषाशास्त्र पूर्ण मानत नाही किंवा भाषाशास्त्रीय दृष्ट्या हे वर्णन वैज्ञानिक ठरत नाही. आणि म्हणून भाषाशास्त्र स्वरांची या पद्धतीची जी आत्ता आपण व्याख्या केली ती मानायला तयार नाही. कोणती व्याख्या मानायला तयार नाही तर आत्ता मी जी सांगितली पारंपरिक व्याख्या ज्याला म्हटलं जातं की ज्यांच्या उच्चारणामध्ये दुसऱ्या कुठल्याही ध्वनीचं साह्य लागत नाही त्या ध्वनींना स्वर म्हणावं ही जी काही व्याख्या पारंपरिक पद्धतीने केली गेलेली आहे, व्याकरणिक पद्धतीने केली गेलेली आहे ती मानायला स्वर विज्ञान तयार नाही. आणि म्हणून भाषा विज्ञान वेगळ्या पद्धतीने स्वरांची व्याख्या करतं. मग काय व्याख्या करतं तर भाषा विज्ञानाच्या पद्धतीने स्वर कशाला म्हणावं तर ज्यांच्या उच्चारणामध्ये हवा मुखविवरामध्ये कुठंही अडविली न जाता बाहेर पडते त्यांना स्वर म्हणावं. काल आपण पाहिलेलं आहे की हवा फुफ्फुसातून श्वासनलिकेमार्फत स्वरतंत्री जवळ येते. स्वरतंत्रीमधून बाहेर पडल्यानंतर इकडे ती अलिजिवे जवळ तिला काही अडथळा होतो किंवा न होतो त्या त्या उच्चारणावर ते अवलंबून. पण पुढे गेल्यानंतर तिला 3 मार्ग असतात. एक नासिकाविवर, दुसरा मुखविवर आणि तिसरा म्हणजे दोन्ही मार्ग. परंतु आपण हेही पाहिलं की नासिकाविवरामधून हवा बाहेर पडताना फारसे उच्चार होत नाही. नासिकाविवरामधून बाहेर पडणाऱ्या हवेचा उपयोग हा फक्त अनुनासिक आणि ज्याला आपण अनुस्वार म्हणतो ते म्हणजे हे 2च प्रकारचे उच्चार करताना नासिकाविवरामधून बाहेर पडणाऱ्या हवेचा उपयोग होत असतो. बाकी इतर सर्व ध्वनी उच्चारताना आपल्याला मुखविवरातून बाहेर पडणाऱ्या हवेचाच उपयोग होत असतो. आणि त्यामुळे आपल्याला मुख्यतः विचार करावा लागतो ध्वनी निर्मितीबाबत, तो म्हणजे मुखविवर किंवा त्याच्यातून बाहेर पडणाऱ्या हवेचा.
मग मुखविवरातून हवा बाहेर पडताना देखील ती काही सरळ सोटपणाने बाहेर पडत नाही, हे काल आपण पाहिलं. तर ती वेगवेगळ्या ठिकाणी जिभेकडून अडवली जाते. मग कधी दाताजवळ अडवली जाते, कधी दाताच्या मुळाशी अडवली जाते, कधी टाळूकडे, टाळूच्या सुद्धा वेगवेगळ्या भागांना म्हणजे अग्रभाग, मध्यभाग, पश्चभाग या पद्धतीने अडवली जाते. हे सर्व काल आपण पाहिलेलं आहे. इथे मी फक्त एवढंच सांगते आहे आज की या पद्धतीने मुखविवरातून हवा बाहेर पडत असताना मग ती जिभेकडून अशी कुठल्याही अवयवाजवळ अडविली न जाता ती सरळपणाने जेव्हा आपल्या मुखातून बाहेर पडते तेव्हा ती हवा अडवली न गेल्यामुळे आपल्या मुखातून एक प्रकारे लोट स्वरूपामध्ये ही हवा बाहेर पडते. अशा वेळी हवा कुठल्याही अवयवाजवळ अडविली न जाता बाहेर पडण्यामुळे एक विशिष्ट प्रकारचे ध्वनी निर्माण होतात. या विशिष्ट प्रकारच्या ध्वनींनाच आपण काय म्हणतो, स्वर असं म्हणतो. या स्वरांमध्ये हवेचा अडथळा म्हणजे स्वर निर्मितीमध्ये हवेचा कुठल्याही प्रकारचा अडथळा होत नाही. म्हणजे जिभेकडून हवा अशी कुठल्याही अवयवाजवळ अडविली जात नाही, तर ती न अडविता जिभेच्या द्वारे ती हवा आपल्या मुखातून बाहेर जाऊ दिली जाते आणि म्हणून त्यांना स्वर असं म्हटलं जातं. हे स्वर उच्चारताना मग आपल्या मुखामध्ये हवा अडवली जात नाही आणि ती जर गेली तर स्वरांचा, ज्याला आपण निर्दोष म्हणतो, ज्याला आपण शुद्ध म्हणतो, असा शुद्ध उच्चार होऊ शकणार नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. आता इथे मग स्वर निर्मिती आपण कशी होते किंवा कशाला स्वर म्हणावं हे आपण पाहिलं. पण या स्वरांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार पडतात. मग या स्वरांचे कोणते वेगवेगळे प्रकार पडतात तर ते आपण स्वर आणि व्यंजनं हे समजून घेताना पुढच्या तासाला आपण ते समजून घेणार आहोत. आजच्या पुरतं आपण इथेच थांबूया. तुम्हा सर्वांना परत एकदा हे सर्व ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद आणि आपला मी निरोप घेते.